त्याकडून आम्हाला भरपूर सपोर्ट असतो प्रत्येक वेळी. आता जसं बघितलं तर हे ग्राउंड पे सातत्याने आम्हाला हे ग्राउंड देतात आणि पाठीशी खंबीर उभे राहतात. त्यांचं स्पॉन्सरशिप असते आणि वेळोवेळी काही अडचण असली तरी त्या लोकांचा पूर्ण आम्हाला सपोर्ट असतो. कधी आम्हाला नाही बोलत नाही. त्यामुळे म्हणजे त्यांच्या छताखालीच आम्ही हे पूर्ण कार्य करत आहोत. प्रशासनाला याच्यासाठी ग्राउंड असावेत जर खेळले तर मुलांचा तितका फिटनेस आणि बाकी जर किंवा सध्याच्या घडीला जो मोबाईलच्या जवळ गेलेला जो काही आताची पिढी आहे ती मोबाईलपासून लांब येण्यासाठी मैदानात असणं गरजेचे आहेत. आणि मग त्यासाठी अपेक्षा एकच आहे, जास्त करून अशा प्रकारची उद्यानं किंवा मैदानं ही पालिकेच्या माध्यमातून राखीव ठेवण्यात यावीत, जेणेकरून सगळ्या मुलांना खेळायला भेटेल. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. सध्या आपण विरार पश्चिमच्या यशवंत नगर ग्राउंड मध्ये उपस्थित आहेत. आप बघू शकतात की पाठीमागे आज ग्राउंड मध्ये याच कार्यक्रम भव्य जे VPL नावाने प्रकाशित गेले 8 वर्षापासून हे कार्यक्रम इकडे साजरा होतो. तो कार्यक्रम म्हणजे कुठला? क्रिकेट स्पर्धा. या क्रिकेट स्पर्धामध्ये अंडर बॉक्सचे जेवढे पण खेळाडू इच्छुक असतात ते इकडे खेळतात. आता आज ह्याचा आगाज झालेला आहे, त्याप्रमाणे इकडची कमिटी ज्या प्रकारे VPL ला सांभाळतात ते सर्व इकडे मान्यवर उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडनं चर्चा करणार आहे कशा प्रकारचा कार्यक्रम असतो, कोण कोण ह्या सर्व गोष्टीला ह्यांना करतो आणि पुढे कशा प्रकारे हे यांचा निर्णय असणार आहे. सध्या आपल्याबरोबर कमिटीचे लोक आहे. काय सांगणार, आपलं नाव सांगा. माझं नाव समाधान काळे आहे. मी ह्या वसई विरार प्रीमियर लीगची 8वा सीझन चालू आहे आणि आम्ही पहिल्या सीझनपासून या पूर्ण स्पर्धेला खूप सारं प्रोत्साहन मिळते आहे. सुरुवात एका छोट्या स्पर्धेने झालेली, पण आज हे तुम्ही रूप बघितले असेल, ग्राउंड बघितले असेल, आखणी बघितली असेल, ट्रॉफीज बघितले असेल, तर ह्या लेवलला येऊन ह्या स्पर्धे इथपर्यंत आम्ही आणलेत. आणि या स्पर्धेबद्दल सांगायला गेलं तर ही स्पर्धा ही एक IPLचा पॅटर्न घेऊन मनात ठेवलेली आणि ते साक्षात आम्ही सिद्ध करून दाखवलं. या वसई विरारच्या नगरीमध्ये, या क्रिकेटच्या नगरीमध्ये टोटल 16 टीम आहे. त्याच्यातनं प्रत्येक टीममध्ये 13 प्लेयर दिले, त्याच्यातले 11 खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत. तर 11 खेळाडू या प्रत्येक टीममधून, जेवढ्या आमच्या असोसिएशन अंतर्गत 45 टीम्स या वेळेस रजिस्टर झालेल्या आहेत, त्या 45 टीम्समधून हे पूर्ण संघ आलेत. एका संघात 13 जण आहेत आणि हे पूर्ण संघ, हे पूर्ण गाव वसई विरार म्हणा, अर्नाळा म्हणा, नवापूर म्हणा किंवा विरार पश्चिम, पूर्व, सोपारा, वसई मधल्या सगळ्या खेळाडूंना हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि हे कार्य आम्ही याच्या पुढे असंच करत राहू. या स्पर्धेबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे आणि ही स्पर्धा दिवसेंदिवस मोठं करू, ही आमची आई जीवदानीकडे प्रार्थना असणार आहे. ही संकल्प घेता अगोदर काय तुम्ही निर्णय घेतलेला, म्हणजे संकल्प जे 8 वर्ष अगोदर तुम्ही स्टार्ट केलेला कशा प्रकारे होता? 8 वर्ष अगोदर स्टार्ट करताना आमच्यामध्ये एक दिलीप शर्मा म्हणून आहे, त्याच्या मनात ही संकल्पना आलेली आणि त्यांनी ही सिद्ध करून दाखवली की पहिली तर टीम वाईज ही VPL झालेली. त्यानंतर हळूहळू सगळे असोसिएशन मेंबर्स त्याच्यात ॲड होत गेले. हळूहळू त्याला मोठा हे झाला आणि आज म्हणजे जे झाड लावलं होतं ते आज हळूहळू आम्हाला मोठं होतं दिसत आहे. आणि यावर्षी आम्ही 1 लाख रुपये असं या VPLचं प्राईज ठेवलेलं आहे आणि 1 लाख रुपये तब्बल प्राईज आहेत. द्वितीय पारितोषिक आहे 50,000. भव्य दिव्य अशा ट्रॉफ्या आहेत. आणि मेन म्हणजे मागच्या वेळी आमच्याकडे आमच्या असोसिएशनमध्ये 38 टीम होत्या, यावेळी 45 टीम झाल्यात. आमच्या या असोसिएशनमध्ये दरवर्षी 20 ते 25 टुर्नामेंट असे होतात त्या की 50-1 लाखाचे होतात. ज्याचं आयोजन असं अप्रतिम असते की VPL बघता जे आयोजन बाकीच्या संघटना करतात त्याला VPLचे हे सुरुवात आहे आमची. मे पर्यंत आमचे 20 टुर्नामेंट होतात, त्या भव्य दिव्य होतात. त्याला प्लॅटफॉर्म हे VPLच आहे. या सर्व गोष्टीचा तुम्ही पुढाकार घेतात, पण ह्या सर्व गोष्टीला जबाबदारी म्हणून पाठिंबा म्हणजे एक आदर्शतम असतो, तो कोण असतो? आता पहिलं प्रथम आम्ही वसई विरार प्रीमियरचे आम्ही आभार मानतोय, कारण की गेल्या आता 30 व 35 वर्ष झालं आमचं आता ऋषी देसाई हे जे संघ खेळतोय. म्हणजे त्या टायमाला आम्ही जर विरार वसईमध्ये खेळायचो तर तेव्हा श्रीपल वगैरे या सर्व गोष्टीवर आम्ही खेळत होतो आणि तेव्हा एवढी काही नियम होती नव्हते आणि तेव्हा खूप झगडे वगैरे सर्व गोष्टी व्हायच्या. पण आता गेल्या ह्या मला वाटते 25 वर्ष सातत्याने साहेबा संघ जे ऋषी देसाई जसं आज आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अंतर्गत त्या लोकांनी परंपरा जपून ठेवली आणि आता त्याला आम्ही जॉईन झाले 8 वर्ष झालं, सीझन 8वं आहे. आणि तिकडनं आम्ही एक की आपल्या मुलांना म्हणजे की क्रिकेट कसं चांगलं व्हावं, जे त्यांना शिस्त लागत. तेव्हा शूज वगैरे नव्हते. आता तुम्ही बघाल तर कंपल्सरी प्रत्येकानं स्पोर्ट्स शूज दिसतात, त्याशिवाय एंट्री नसते. आणि या सगळं करत असताना आता 8 वर्ष झालं एवढं आम्ही स्वतःचा स्वार्थ न ठेवता एकजुटीने काम करतोय की आपल्या वसई तालुक्यामध्ये, आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपलं असोसिएशनचं नाव कसं होईल त्याच्यावर आम्ही खूप प्रयत्न करतो आणि प्रामाणिकता आम्ही त्या संघाला पुढे नेण्याचं काम करतोय. आता आज बघितलं असेल डिंकी दादा स्वतः रोहन सावंत या कार्यक्रमाची उद्घाटनासाठी आलेले, काय सांगणार त्यांच्याबद्दल? कारण नेहमी त्यांचा पाठपुरावा या सर्व गोष्टीवरती असतो. नाही, त्यांच्याकडून आम्हाला भरपूर सपोर्ट असतो प्रत्येक वेळी. आता जसं बघितलं तर हे ग्राउंड पे सातत्याने आम्हाला हे ग्राउंड देतात आणि पाठीशी खंबीर उभे राहतात. त्यांचं स्पॉन्सरशिप असते आणि वेळोवेळी काही अडचण असली तरी त्या लोकांचा पूर्ण आम्हाला सपोर्ट असतो. कधी आम्हाला नाही बोलत नाही. त्यामुळे म्हणजे त्यांच्या छताखालीच आम्ही हे पूर्ण कार्य करत आहोत.
अजून लोक शेवटचा प्रश्न असेल, काय बोलणार, काय लोकांना ज्या प्रकारे आता नवीन युवकांना ही संधी भेटते, क्रिकेट म्हणजे मोठी स्पर्धा मानली जाते पूर्ण भारतवर्षात आणि याला आवडीने खेळतात, तर काय बोलणार युवकांसाठी आपण? नाही, क्रिकेट म्हटलं की भारतामध्ये आता सर्वात प्रगत खेळ आहे. ज्याची भारतामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी खेळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. म्हणजे आता 10 घरांमध्ये किमान 5-6 घरं तरी आपल्या खेळाकडं आपल्या मुलाला क्रिकेट खेळण्यासाठी सांगतात. आणि हे बघताना आता टेनिस क्रिकेटमध्ये पहिले लेदर क्रिकेटच मोठ्या प्रमाणात खेळलं जायचं. टेनिस क्रिकेटला ग्लॅमर मागील जे काही 4-5 वर्षामध्ये आलंय, त्याला बघता अंडरआर्म क्रिकेट हा मुंबईमध्ये अंडरआर्म क्रिकेटची बेसिक व्याख्या अशी आहे, नोकरीधंदा प्रपंच सांभाळून खेळलं जाणारं क्रिकेट. जेवढी जागा भेटेल तेवढ्यामध्ये खेळलं जाणारं क्रिकेट. आणि या फॉर्मॅटमध्ये इतकं मोठं ग्लॅमर कोणाला वाटलं नव्हतं. पण अलीकडे मुंबई शहराचा जो काही प्रसार झाला आजूबाजूला, त्यानंतर प्रत्येकजण आपल्या या गरजेला समजत असताना क्रिकेट कसं खेळायचं, कसं जगायचं याच्यासाठी जे काही प्रयत्न करत होता, त्यातून त्यांना ही वाट सापडली. आणि ही वाट सापडत असताना आता इतकी मोठी झाली आहे की त्या अंडरआर्मच्या क्रिकेटला सुद्धा ते ग्लॅमर आले. पण वसई विरारमध्ये अशा प्रकारे ग्राउंड शिल्लक राहिला नाही, त्यासाठी लोकांना आणि प्रशासनाला आपण काय सांगणार? प्रशासनाला याच्यासाठी ग्राउंड असावेत, जर खेळले तर मुलांचा तितका फिटनेस आणि बाकी जर किंवा सध्याच्या घडीला जो मोबाईलच्या जवळ गेलेला जो काही आताची पिढी आहे, ती मोबाईलपासून लांब येण्यासाठी मैदानात असणं गरजेचे आहेत. आणि मग त्यासाठी अपेक्षा एकच आहे, जास्त करून अशा प्रकारची उद्यानं किंवा मैदानं ही पालिकेच्या माध्यमातून राखीव ठेवण्यात यावीत, जेणेकरून सगळ्या मुलांना खेळायला भेटेल. धन्यवाद. हे होते सर्व टीमचे कमिटीचे मेंबर. त्यांनी थेट सांगितलं ज्या प्रकारे युवकांना संधी भेटत असते, पण त्यासाठी आता ग्राउंड पण उपलब्ध असावा. पर वसई विरारमध्ये आपण बघू शकता जास्त जागो ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेलं आहे, अनधिकृत अतिक्रमण झालेलं आहे, पण त्या ठिकाणी पोरांना खेळण्यासाठी जागा उरली नाहीये. त्या सर्व गोष्टी जबाबदारी घेऊन बघण्यासारखं असेल. VPL ज्या प्रकारे 8वं वर्ष सीझन आहे, कशा प्रकारे पुढे वाटचाली करणार, प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचवतो. नमस्कार.